नमस्ते, मी डॉक्टर प्रकाश धुमाळ। आजचा आपला विषय आहे बिस्किट। मार्केटमध्ये अनेक प्रकारचे बिस्किट आहेत। मल्टीग्रेन बिस्किट, जी माने जीनियस, पहले ट्विस्ट करो फिर लिक करो फिर डिप करो, दूध रोटी की शक्ती, अशा अनेक जाहिरातीमुळे आणि अनेक अशा जाहिराती देऊन आपल्याला वेड्यात काढलं जातं की बिस्किट हे खूप पौष्टिक आहे, न्यूट्रिशनल आहे आणि ते आपल्याला शरीराला खूप उपयोगी पडतं व आपल्या शरीरातील न्यूट्रिशन भरून काढलं जातं। अशा वायफळ जाहिराती देऊन आपल्या त्या मनावर आपल्या बिंबवलं जातं व त्या जाहिरातीस आपण बळीही पडतो। आता बिस्किट हे पूर्णतः मैद्यापासून व हायड्रोजनेटेड फॅट अर्थात डालडा यापासून बनवलेलं असतं। त्यामध्ये शुगर असते अतिप्रमाणामध्ये, आर्टिफिशियल फ्लेवर्स असतात आणि जे आपण क्रीम बिस्किट वगैरे म्हणतो त्याच्यामध्ये तर पूर्णतः केमिकल युक्त ते फ्लेवर्स असतात, जे आपल्याला चॉकलेट फ्लेवर किंवा व्हॅनिला फ्लेवर असतो तो केमिकल युक्त असतात, ते आपल्या शरीरास घातक असतात। आजचा आपला विषय आहे तो बिस्किट शरीरास योग्य आहे की अयोग्य आहे। तर चला पाहू। बिस्किटामध्ये पूर्णतः मैदा असल्यामुळे ते आपल्या शरीरातल्या पोटाची अनेक विकार आणि आजार बाहेर काढते। त्यामुळे रोजच्या जीवनामध्ये आपल्या लहान मुलांना बिस्किट देणं योग्य नाहीये। त्याचे अनेक पोटाचे विकार होऊ शकतात, त्याप्रमाणेच त्यांचं वजनही वाढू शकतं, कारण त्यामध्ये खूप प्रमाणामध्ये साखर प्लस हायड्रोजनेटेड फॅट असतं। अजून बोलायचं झालं तर त्यामध्ये शुगर कंटेंट जास्त असल्यामुळे ते आपल्या दातांच्या हिरड्यावरती अडकलं जातं व दातांचे अनेक आजार बाहेर काढलं जातं, जसं दात किडणे, दाताचं इनॅमल खराब होणे, या प्रकारे आजार होतात। त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये ग्लुटेन नावाचा एक पदार्थ असतो, तो आपल्याला शरीरातील आतड्यामध्ये जाऊन जे आपले न्यूट्रिशन ॲब्सॉर्प्शन असतं त्या न्यूट्रिशन ॲब्सॉर्प्शनच्या सायकलला डिस्टर्ब करतं व आपलं जे मालन्यूट्रिशन लहान मुलामध्ये तयार करतं। त्यामुळे आपली भूक ही मंदावते। त्यामुळं बिस्किट लहान मुलाला देऊ नये। दुसरा विषय होता आपला की शुगर कंटेंट जास्त असतं बिस्किटमध्ये, त्याच्यामुळे पुढे जाऊन आपल्याला डायबिटीस, लठ्ठपणा असे अनेक आजार उद्भवू शकतात। अनेक प्रकारचे जे क्रीम बिस्किट, फ्लेवर्ड बिस्किट असतात तेही आपल्या पोटास घातक असतात। रेग्युलर बिस्किट देणं हे खूप अपायकारक आहे। त्याऐवजी आपण लहान मुलांना अनेक घरातील चहा बिस्किट व याच्या व्यतिरिक्त दुसरं काही देऊ शकतो। पोहे, उपमा, शिरा, भात, दूध देऊ शकतो। अशा अनेक गोष्टी द्या। अनेक जाहिरातीला बळी पडू नका व लहान मुलांचं आरोग्य सांभाळा। धन्यवाद।